अमेरिका आणि इराणचा युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये इनपुट एक्सपोर्टला बसला होता आणि गेल्या 15-20 दिवसापूर्वी JNPTमध्ये जवळपास 1000 कंटेनर अडकलेले होते. मात्र सध्या JNPTमध्ये कुठलेच कंटेनर अडकलेले नसून काही कंटेनरचा माल आहे स्थानिक बाजारपेठेत विकला गेला, काही कंटेनर हे परदेशात पाठवण्यात आले. आपल्यावर या ठिकाणी एक्सपोर्टर आहेत राजू झिंजाड, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, सध्या काय परिस्थिती आहे? कंटेनर जात आहेत? सध्या आता कंटेनर तर रेग्युलर बेसवर जातात आहे, पण मेन आता मूळ कारण काय झालं आहे सर, जसं आपलं युद्धाचं तर वातावरण तयार आहे आणि वातावरण चालू आहे, त्याच्यामुळे सध्या महागाई अशी वाढली की आमचं समजा आता मी कांद्याचा एक्सपोर्ट करतो आहे, तर सध्या कांद्याच्या एक्सपोर्टच्या मागे असं झालं आहे की जी माझी बॅगाची कॉस्टिंग आहे, पहिली मला ती एक बॅग 6 ते 6.5 रुपये पर पीस पडायची, तीच बॅग आता मला 13 ते 13.5 रुपये पडते. त्याच्यामुळं मला एक्सपोर्टला समजा मी फॉर एक्झाम्पल जेबल अली पोर्टला जरी माल टाकायचा जर प्रयत्न केला, पण शक्यतो तिथे माल जात नाही आहे, कारण जेबल अली पोर्ट बंद असल्यामुळं वॉर फ्रेटचे चार्जेस वाढलेत, शिपिंग लाईनचे आणि फ्रेटचे चार्जेस वाढले असल्यामुळे आम्ही साधारणतः आम्हाला जे माल साधारणतः 16 ते 18 रुपये किलोनी जात होते, तेच माल आता सध्या आम्हाला मूल भावात 25 ते 27 रुपये किलोनी भेटत आहेत. आणि त्याच्यामुळे सध्या खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह झालं आहे आम्हाला एक्सपोर्ट. समजा फॉर एक्झाम्पल आम्ही डाळिंब करतो, हिरव्या मिरच्या करतो आहे, केळी करतो आहे, द्राक्ष करतो आहे, आम्ही डायरेक्ट जेबल अली पोर्टला एक्सपोर्ट करू शकत नाही, कारण की वॉर फ्रेट चार्जेस कमीत कमी $6,700 ते $6,900 एवढे कमीत कमी वाढलेले आहेत. आणि ते फ्रेट वाढल्यामुळं आम्हाला ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांकडून जो माल मोबदल्यात घेतला तरी आम्हाला जास्त पैसे शिपिंग लाईनला भरण्यात येत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला खूपच अवघड झालं आहे. पण नेहमीच्या प्रमाणे एक्सपोर्ट साधारणतः खूप कमी प्रमाणात झालेलं आहे, तरीसुद्धा आम्ही आमचं रेग्युलर बेसिसवर काम चालूच ठेवतो आहे. कामाला म्हणजे आम्ही शांतच बसत नाही, पण काम करणं हे गरजेचंच आहे, कारण की जसं साधारणतः आपली बहुतेक लोकं जे दुबईने स्थायिक आहेत त्यांनासुद्धा जे खाण्याच्या आवश्यक वस्तूंच्या गरजा आहेत, जसं काय कांदे झाले, बटाटे झाले, डाळिंब झाले, केळी झाली, चिक्कू झाले, बरेचसे म्हणजे जेवढेही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल 70% एक्सपोर्ट आपल्या भारतातूनच जात आहेत. आणि शक्यतो याचा जास्तीत जास्त फटका महाराष्ट्रामधल्या पहिलं तुम्हाला किती भाडं लागायचं, आता किती भाडं लागते? आणि गल्फमधल्या कुठल्या कंट्रीत हा माल जात नाही सध्या गल्फमध्ये बरेचशा ठिकाणं असं आहेत, जसं पहिलं तिथलं जेबल अली मेन पोर्ट होतं, तर आता त्या मेन पोर्टला कंटेनर न पोचता तिथे एक बुर्जमन आणि फुजिमान हे 2 पोर्ट आहेत, त्या पोर्टला कंटेनर आम्ही पोचवतो आणि मग तिथून एक 70 ते 90 किलोमीटर आम्हाला परत ते कंटेनर जेबल अली पोर्टला घेऊन यावं लागतात. आणि जेबल अलीला कंटेनर आल्यानंतर तिथून कस्टम क्लिअर केल्यानंतर आम्ही तेच कंटेनर आमचे अलवीर मार्केटला जातो आणि तिथून तो माल सोल्ड आउट होतो. त्याच्यामुळं होतं असं की त्या पोर्टवरून जेबल अली पोर्टपर्यंत कंटेनर येऊच तर ते जे ट्रान्सपोर्टेशन आणि वॉरफ्रेट चार्जेस अजून इन्क्रीज होतात आणि मग आम्हाला तिथे जाऊन तो खर्च एक्स्ट्रा भरावा लागतो किंवा त्याला करावा लागतो. आम्हाला सध्या गल्फ कंट्री सुटलं तर अजून कुठे एक्सपोर्ट आपलं सुरू आहे वेगळ्या देशात? सध्या आम्ही व्हिएतनाममध्ये कंटेनर एक्सपोर्ट करतो आहे, थायलंडमध्ये कंटेनर करतो आहे, मलेशियामध्ये करतो आहे. ह्या साईडचे जे वरचे भाग आहेत तिथे एक्सपोर्टला एवढं काय चार्जेस वॉरफ्रेट वगैरे चार्जेस ॲप्लिकेबल नाही आहेत, सध्या तरी नाही आहेत, पण भविष्यात आम्ही पुढे काही सांगू शकत नाही. सध्या आमचे रेग्युलर शिपमेंट्स तिकडे चालू आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो दुबईलाही कंटेनर शिपमेंट रेग्युलर बेसिसवर सुरू ठेवायला, कंटिन्यू ठेवायला. बस. याच्यामध्ये व्यापारी शेतकरी दोघांचं नुकसान झालं युद्धामुळे सर असं तर नाही बोलता येणार का. ॲक्च्युली होतं असं आहे की शेतकऱ्यांना तो मोबदला माझ्या हिशोबाने भेटत नाही, तरी पण एक्सपोर्ट हे चालूच आहे. मागच्या तुलनेमध्ये एक्सपोर्ट आता रेग्युलर नॉर्मल झालेलं आहे आणि सध्या बरेचसे माझ्यासारखे खूप सारे एक्सपोर्टर्स आहेत, ते रेग्युलर बेसवर एक्सपोर्ट करत आहेत. पण पहिले 1-1.5 लाख लागायचे कंटेनर पाठवायला, आता तेच 5-7 लाख रुपये लागतात. हो, आता काय झालं आहे, काही शिपिंग लाईन्स ज्या गल्फ कंट्रीजमध्ये कंटेनर चालले तर त्यांनी काहीतरी एक फ्रेट एक्सेस म्हणून वॉर फ्रेट चार्जेस $6,700 ते $6,900 एवढे एक्सेस वाढवलेले आहेत. मग त्याचा फटका कुठेतरी आमच्या एक्सपोर्टर्सला बसतो आहे आणि ते चार्जेस आम्हाला ते भरावे लागतात, एक्सेस भरावे लागतात. त्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहतो की वॉरमुळे आहे ते गेल्या 15-20 दिवसापूर्वी संपूर्णपणे एक्सपोर्ट बंद झालं होतं, मात्र गेल्या 10 दिवसामध्ये हळूहळू हे एक्सपोर्ट जरी सुरू झालं असलं तरी जो कंटेनर पाठवायचा भाव आहे, जो दर आहे, तो मात्र 3 ते 4 पटीने वाढल्यामुळे याचा मोठा फटका शेतकरी आणि व्यापारी वर्गाला बसलेला आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.